पंढरपूरच्या तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडीला हा अपघात झालेला आहे। पिकअप गाडी थेट शेतातल्या विहिरीत जाऊन कोसळली, ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय। म्हसवड पंढरपूर महामार्गावरती तांदूळवाडी गावाजवळ हा अपघात झालेला आहे। त्याचीच दृश्य आपण पाहतोय। ही पिकअप गाडी 2 जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या विहिरीला कठडा नव्हता आणि त्यामुळे या विहिरीमध्ये ही गाडी थेट जाऊन कोसळली। आणि दुसऱ्या विंडोमध्ये आपण जे चित्र बघतोय हे दर्शनाला गेलेली ही सर्व भाविक मंडळी ज्यांच्या गाडीचा हा अपघात झालेला आहे, ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। माऊली डांगे आपल्याला अपडेट देत आहेत। माऊली, सध्याचा काय तपशील आहे? हे वाहन बाहेर काढण्यात यश आलंय का? सगळे मृतदेह बाहेर निघालेले आहेत का? आता सध्या तरी जीसीपीच्या सहाय्याने, स्थानिक मदतीच्या सहाय्याने हे वाहन बाहेर काढण्याचा आता सध्या प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्या ठिकाणी प्रशासन सुद्धा पोहोचलेलं आहे, पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे, वैद्यकीय अँब्युलन्स सुद्धा पोहोचलेली आहे। स्थानिकांच्या मदतीने आता ते क्रेन लावून गाडी बाहेर काढण्याचं काम व मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। माऊली, या संदर्भात एक फोटो पुढे आलेला आहे त्या सिद्धनाथाच्या मंदिराबाहेरचा। हे तेच कुटुंब आहे का आणि त्या फोटो मधल्या सगळ्यांचा मृत्यू झालाय असं समजायचं? हो, बरोबर आहे। हे सगळे कुटुंब दर्शनासाठी गेले होते, त्याच ठिकाणचा हा फोटो आहे तो अपघात झाल्याचं समजतं। या फोटोमध्ये 5 लहान मुलं दिसतायत। हे अतिशय गंभीर दिसतंय माऊली। त्या 5 लहान मुलांचाही मृत्यू झालेला आहे। हे किती गंभीर आहे? हो, सर्वांचा लहान मुलांचा सुद्धा मृत्यू झालेला आपल्याला समजतं। हे मृत्युमुखी पडलेले सगळेजण एकाच कुटुंबातले आहेत? त्याची अजून माहिती मिळाली नाही, पण ते रांजणी गावातील सर्व 14चे 14 असल्याचं समजतं। बर, हा अपघात नेमका कशामुळे घडला? म्हणजे चालकाचं नियंत्रण सुटण्यासाठी नेमकं कारणीभूत काय ठरलं याची काही प्राथमिक माहिती मिळाली आहे का? नाही, मिळालेल्या माहितीनुसार हा सातारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। पंढरपूरला हे दर्शन करून येत असताना ड्रायव्हरचं नियंत्रण घेतलं असं तिथे स्थानिक जे प्रशासन लोक आहेत त्यांच्याकडून नियंत्रण सुटलं आणि डायरेक्ट गाडी विहिरीमध्ये गेल्यामुळं नाही, अतिशय दुःखद अशी ही घटना आहे। संपूर्ण रांजणी गावावरती शोककळा पसरलेली आहे। माऊली, धन्यवाद या माहितीबद्दल।